स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी युवकांना नोकरी लावतो, शेतकऱ्याचे दुधाचे पैसे, लोकांना चांगल्या गुंतवणुकीचे स्वप्न दाखवून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून यशोदी पतसंस्था, यशोद्वीप दूध संघ, वडूजवळील इथेनॉल प्रकल्प यासह शेकडो युवकांना नोकरीच्या आमिषे दाखवून हे सर्व प्रकल्प मोडून खाऊन गरिबांच्या शापाने धनी झालेल्या डॉक्टर येळगावकर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांना जाऊन मिळालेल्या सचिन गुदगे यांनी जर खोटेनाटे आरोप करून युवकांना भूल थापा मारून त्यांची दिशाभूल करू नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशा पद्धतीने सुरेंद्रदादा गुदगे डॉक्टर दिलीप येळगावकर व सचिन गुदगे यांना फटकारले. ते मायनी येथे आयोजित सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लबच्या जाहीर युवक मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत पवार, बाळासाहेब माने, शरद निकम, विविध गावचे सरपंच मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्री सुरेंद्र गुदगे म्हणाले, निवडणुकी आल्या की गायब झालेले माजी आमदार गावात प्रकट होतात व त्यांना येथील पाणी प्रश्न दिसतो, परंतु लोकांचे खाल्लेले पैसे शेअर्स देताना ते दिवस नाही. इतकेच काय, या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना स्वतःचा उमेदवार मिळाला नाही, तो आयता करावा लागला. आपले प्रतिस्पर्धी सचिन गुदगे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, कौटुंबिक वादावर पडदा टाकण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आपल्या स्वार्थासाठी खटाव तालुक्याची आर्थिक वाहिनी असलेल्या अर्बन बँकेवर डोळा असणारे हे महाशय लोकांच्या हितासाठी नव्हे तर काहीतरी मिळवण्यासाठी बँकेची मागणी करत होते. यावेळी भाऊ का कर्तव्य हा प्रश्न मला पडला होता आणि मी कर्तव्य श्रेष्ठ मानले. या प्रसंगी बाळासाहेब माने, अनिल दबडे, दादासाहेब कचरे यांचीही मनोगते झाली. यावेळी फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहित थोरात, तर मायनीचे तिरुपती बालाजी अंतर पार करून विक्रम केल्याबद्दल सुमित कोळी याचा युथ क्लब तर्फे सुरेंद्रदादा गुदगे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. मायनीहून सतीश टोकरे, 7 स्टार न्यूज, विटा.